नमस्कार मित्रांनो, आज मी पोस्ट ऑफिसची सॅलरी स्लिप या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। जसे की तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, पोस्ट ऑफिसमध्ये भरती चालू आहे। GDS ग्रामीण डाक सेवक, ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि BPM ब्रांच पोस्ट मास्तर हे ग्रामीण लेवलवर काम असतं। तर या ठिकाणी त्याला किती पेमेंट मिळतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण या ठिकाणी पाहू शकताय, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आहे, त्या ठिकाणी लोगो आहे। पे स्लिप फॉर द मंथ ऑफ जून 2023। सध्या मी व्हिडिओ बनवतोय फेब्रुवारी 2026 मध्ये। तर ते देखील मी सांगणार आहे की फरक किती पडतो या ठिकाणी। तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, या ठिकाणी सिक्युरिटीच्या रिझन्समुळे या ठिकाणी नेम, एम्प्लॉय आय डी किंवा क्रेडेन्शियल्स जे आहेत ते हाईड केलेले आहे। तर या ठिकाणी आपलं नाव असतं, या ठिकाणी एम्प्लॉई कोड असतो, तो 8 अंकी असतो। या ठिकाणी आपलं डेजिग्नेशन म्हणजे कोणत्या पदावर कार्यरत आहे, ब्रांच पोस्ट मास्टर। तर मुख्य फरक पगाराच्या बाबतीत म्हटलं तर BPM ब्रांच पोस्ट मास्टरला 12,000 बेसिक पेमेंट असते, या ठिकाणी आपण पाहू शकताय। आणि ABPM किंवा GDS यांना 10,000 बेसिक पेमेंट असतं। तर या ठिकाणी ऑफिस म्हणजे कोणत्या ब्रांच ऑफिसला, ग्रामीण लेवलवर कोणत्या ब्रांच ऑफिसला आपण कार्यरत आहात ते असतं। स्केल 6-6 महिन्यांनी तुमचं स्केल बदलत राहतं, म्हणजे हे जे 12,000 आहे यात थोडं थोडं 3% फरक पडत राहतं, वाढत राहतं। तसेच वाढणारा महागाई भत्ता देखील आपल्याला मिळत असतो। पॅन नंबर आपला आणि प्रान नंबर म्हणजे आपलं जे NPSचं अकाउंट असणार आहे ते त्या ठिकाणी नंबर असतो। तर या ठिकाणी आपण TR कंटिन्युटी अलाउन्स बघू शकतो। तर हे 12,000 आहे। BPMच्या वेळेस हा 12,000 असतो। GDS आणि ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि ग्रामीण डाक सेवक यांना तो 10,000 मिळत असतो। या ठिकाणी डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता हा यावेळेस जून 2023च्या वेळेस 42% होता, त्यामुळे 5,040 आहे। पण सध्या फेब्रुवारी 2026 मध्ये 12,000च्या 58% आपल्याला या ठिकाणी महागाई भत्ता मिळत असतो। तो जवळजवळ 6,960 रुपये होतो। या ठिकाणी आपल्याला घर भाडे किंवा ट्रॅव्हल अलाउन्स या ठिकाणी मिळत नाही। ऑफिस मेंटेनन्स अलाउन्स या ठिकाणी 250 रुपये, म्हणजे त्या पोस्ट ऑफिसमध्ये जे काही झेरॉक्स वगैरे असेल किंवा स्टेशनरी लागत असेल तर ते 250 रुपये त्यासाठी आपल्याला मिळत असतात। EDGIS म्हणजे ग्रुप विमा जो असतो तो, तर या ठिकाणी आपण बघू शकता ही अर्निंग झाली। आता डिडक्शन म्हणजे कट होणारे पैसे, तर विम्याचे 50 रुपये कट होतात। तसेच प्रोफेशनल टॅक्स आपला या ठिकाणी 200 रुपये कट होत असतो। तर आजच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर BPM साठी मी सांगतोय 12,000 रुपये, 12,000च्या 58% महागाई भत्ता जो की होईल 6,960 रुपये। त्याला मिळणारे ऑफिस मेंटेनन्स अलाउन्स आपण कट करून टाकू, कारण आपल्या या ठिकाणी पैसे ते जाणारच आहेत। तर सध्या फेब्रुवारी 2026 मध्ये 18,960 इतकं पेमेंट आपल्याला ब्रांच पोस्ट मास्तर या पदासाठी मिळू शकतं। तर नक्कीच आपण या पदाचा विचार केला पाहिजे। 10वीच्या मेरिटच्या बेसिसवर ही आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो। या ठिकाणी परीक्षा नसते, 10वीच्या मेरिटच्या बेसिसवर आपल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळत असते। केंद्र शासनाची नोकरी आहे, एक्स्ट्रा डिपार्टमेंटल ही नोकरी आहे। तर नक्कीच आपल्याला जर ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन कसं पद्धतीनं करायचं आहे याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।